राजनीती न्यूजच्या दुपारच्या टॉप 10 न्यूज। जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मृतांचा आकडा वाढला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत। पहलगाममधील बैसरन खोऱ्याच्या वरच्या भागात हा हल्ला झाला आहे। या घटनेनंतर मोठी खळबळ माजली असून सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे। यात अनेक पर्यटक जखमी झाले असून 27 जणांचा मृत्यू झाला आहे। हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे। पुण्याहून जेजुरीकडे 4 प्रवाशांना घेऊन चाललेल्या एका चारचाकीने बोपदेव घाटाच्या वरच्या टप्प्यात अचानक पेट घेतला। चालकाने प्रसंगावधान दाखवत प्रवाशांना त्वरित उतरवल्याने 4ही प्रवाशांचा जीव वाचला। मंगळवारी सकाळी 9:30च्या सुमारास एका खासगी कंपनीतील 4 जण जेजुरीकडे निघाले होते। कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यात बेळगाव वेतुर्ला मार्गावर ट्रक आणि एसटी बसची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला। या दुर्घटनेत बस चालकाचा मृत्यू झाला असून 15 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत। अपघातात बसचा पुढील भाग पूर्णपणे चिंदामेंदा झाला आहे। ट्रकचेही मोठे नुकसान झाले आहे। खराब रस्ते, रखडलेले रुंदीकरण आणि देखभाल नसलेल्या बसमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या किंवा जखमी असलेल्या नागरिकांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील नागरिक नाहीत। सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यातील 47 नागरिक श्रीनगर येथील एका हॉटेलमध्ये सुरक्षित आहेत। जिल्ह्यातील आणखी काही नागरिक जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेले आहेत किंवा नाही याविषयीची माहिती टुरिस्ट कंपन्यांशी संपर्क करून प्रशासन घेत आहे। तरी जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांच्या नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे। मे महिना जसा जवळ येतो तसे सोलापुरातील तापमान नवे उच्चांक गाठत आहे। मंगळवार 22 एप्रिल रोजी यंदाच्या मोसमातील सर्वाधिक 43.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। या वाढत्या तापमानामुळे नागरिकांची होरपळ होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याची भावना सोलापूरकरांची आहे। शुक्रवार 18 एप्रिल रोजी या मोसमातील सर्वाधिक 43.2 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले। तू आमच्या तोंडावर बॅटरी का मारली असे म्हणून अल्पवयीन तिघांनी मिळून दोघांना शिवीगाळ करून दगडाने व काठीने मारहाण केली। यात एका 14 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला। ही घटना सर्जापूर येथे रविवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास घडली। इम्रान पाटील वय 14 राहणार सर्जापूर असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे। या प्रकरणी अल्पवयीन तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे। महानगरपालिकेच्या करसंकलन विभागाने गेल्या आर्थिक वर्षात 1,30,000 मिळकतदारांकडून 235 कोटी 32 लाख रुपयांचा कर वसूल केला आहे। तरीही 1.5 लाख मिळकतदारांकडे अद्याप 500 कोटींच्या आसपास थकबाकी आहे। महानगरपालिकेच्या करसंकलन विभागास 2024-25 या आर्थिक वर्षात 335 कोटींचे उद्दिष्ट दिले होते। गोव्यासाठी 26 मे रोजी सोलापुरातून विमानसेवा सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे। होडगी रोड विमानतळावर फायर स्टेशनचे काम पूर्ण झाले असून डीजीसीएने HPCL कंपनीला विमानतळावर रिफ्युअल सेंटर उभारण्यासाठी जागा दिली आहे। लवकरच सेंटरचे काम सुरू होईल अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईत गेल्या 4 महिन्यात 10 शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे। यामध्ये पोलीस खात्यातील 3 गुन्हे आहेत। केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने 2024 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील दोघांनी यश संपादन करत राष्ट्रीय पातळीवर सोलापूरचा झेंडा फडकवला आहे। UPSCच्या वतीने घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल दुपारी जाहीर करण्यात आला। यामध्ये उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील शक्ती दुबे ही देशात प्रथम आली आहे, तर अर्चित डोंगरे हा राज्यात प्रथम आला आहे। या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील तेजस सुदीप सारडा आणि अजय नामदेव सरवदे यांनी यश संपादन केले आहे।